रसरशीत हॉटेलला सुद्धा मागे टाकणारी अशी ही ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी आहे। रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूप सुंदर हिची चव झालेली आहे आणि चवदार, दिसायला सुंदर आणि चवीला अत्यंत टेस्टी अशी ही भाजी झालेली आहे। चला वेळ न घालवता करूया रेसिपीला सुरुवात। तर अख्खी तूर मी भिजायला घातली होती रात्री आणि तिला असे मोड आलेले आहेत। 8 तास भिजायला घातल्यानंतर तिला बांधून ठेवलेली आणि मग तिला मोड आलेले आहेत। मग मी डायरेक्ट हिची कुकरमध्ये एकदम फास्ट पद्धतीने भाजी करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, 1.5 चमचा मी तेल घेतलेला आहे। सर्वात आधी मी थोडेसे मेथीचे दाणे टाकणार आहे, म्हणजे हार्डली 10 ते 12 मेथीचे दाणे असतील ते मी इथे तेलामध्ये टाकणार आहे तेल तापल्यानंतर। मग ते दाणे थोडेसे असे उडतात, म्हणजे जसे जिरे किंवा मोहरी उडते तशी। त्यानंतर इथे हिंग घालायचं आहे आपल्याला, तर एक छोटासा चमचा हलकं हिंग घालायचं आहे आपल्याला। नंतर 5 ते 6 पाकळ्या लसूण वाटून टाकलेला आहे। तर तुम्ही तूर बघू शकता, 1 वाटी भिजवलेली तूर होती मोड आणलेली। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून त्याची पानं अशी हाताने तोडूनच टाकायची आहे, जेणेकरून कढीपत्त्याचा स्वाद आपल्या फोडणीमध्ये उतरेल। त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा, बारीक बारीक चिरलेला कांदा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। तर कांदा सुद्धा आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। खूप सोपी ही रेसिपी आहे आणि चवीला खूपच छान लागते। तर ही मी बिना वाटणाची केलेली आहे, त्यामुळे मी इथे 1.5 चमचा बेसन टाकलेला आहे। कांदा ब्राउनिश झाला की ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि बेसन स्लो गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, स्लो गॅसच ठेवायचा बेसन घातल्यानंतर। तर 5 ते 6 मिनिटांनंतर बेसन असं व्यवस्थित मंद आचेवर छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा तेलामध्ये आपल्याला मऊ होऊ द्यायचा आहे, त्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे आधीच, कारण टोमॅटो मऊ व्हावा यासाठी मी मीठ घातलेलं आहे। आणि आपल्याला एक हलकी वाफ घेऊन द्यायची आहे, जेणेकरून टोमॅटो आपला मऊ होईल। त्यामुळे मी इथे कुकरचं झाकण अलगद असं वरच्यावर ठेवलेलं आहे, म्हणजे टोमॅटो आपला मऊसूत मस्त तेलामध्ये फ्राय होईल। त्यानंतर आता इथे मसाले ऍड करायचे आहेत। तर टोमॅटो आपला मऊ झालेला आहे, आता मसाले ऍड करून घेऊया। तर मी इथे सगळ्यात आधी धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा। त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे, गरम मसाल्याची पावडर मी रेडीमेड करून ठेवली तर ती मी टाकलेली आहे। आणि इथे काळा मसाला, लाल मसाला टाकलेला आहे। मी गरम मसाल्याची पावडर एकत्र घरी करून ठेवते, तर त्याच्यामधलीच मी इथे टाकलेली आहे। त्यानंतर हळद टाकलेली आहे। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकता, पण मी घरचेच मसाले शक्यतो सर्व भाज्यांना वापरत असते। त्यानंतर जी अख्खी तूर आहे ती टाकलेली आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूने ही आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि कुठल्याच भाज्यांना आपल्याला थंड पाणी ऍड नाही करायचं, म्हणजे त्याची टेस्ट निघून जाते। तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये, ते मी इथे टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित सर्व हलवून घेणार आहे भाजी। तर थिक शिट्ट्या घेतल्या ना ह्याला, ते ऑटोमॅटिक पाणी म्हणजे याचं निघून जातं, म्हणजे असं जात नाही पण म्हणजे ते शिजलं जातं सर्व आणि भाजी आपली थिक होते। त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्राच ठेवायचं, म्हणजे जास्त एकदम पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, पण मीडियम जरा पाणी जास्त ठेवायचं। मग मीठ टाकायचं, पण टोमॅटो शिजताना मीठ टाकलेलं म्हणून मी इथे थोडंसं मीठ टाकलंय। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मी इथे 4 शिट्ट्या काढलेल्या आहेत। तर तुमचा कुकर जसा असेल त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढू शकता। 4 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता इथे भाजी इतकी सुंदर ही भाजी झाली होती ना, टेस्टला खूपच मस्त लागली। तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। वरतून आपल्याला कोथिंबीर भुरभुरायची आहे, टिफिनसाठी सुद्धा ही क्विक रेसिपी होते आणि चवीला पण अत्यंत चविष्ट अशी ही भाजी होते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।